नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची होणार चांदी. 20 महिन्यांचा एरियर, 15 लाखांचा एरियर मिळणार. सरकारी कर्मचारी नवीन आयोगाची वाट पाहत आहेत. कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना जर 20 महिन्यांचा एरियर दिला तर कर्मचाऱ्यांना 15 लाख रुपये मिळू शकते. काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊयात. पण त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 50,000 रुपये बेसिक सॅलरी आहे त्यांना 3.6 लाख ते 15 लाखापर्यंतचा एरियर मिळू शकतो. दरम्यान या आकडेवारीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र केलेल्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना हा फायदा मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. वेगवेगळ्या पे लेव्हलसाठी एरियरची घोषणा. जर लेव्हल 1 ते लेव्हल 8 कर्मचाऱ्यांच्या एरियरमध्ये फरक असणार आहे. लेव्हल 1 मध्ये ज्यांची बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे त्यांना 3.6 लाख ते 5 लाखांपर्यंतचा एरियर मिळू शकतो. लेव्हल 3 कर्मचाऱ्यांना 4,34,000 ते 6,81,000 रुपयांचा एरियर मिळू शकतो. लेव्हल 5 कर्मचाऱ्यांना 5.84 ते 9.16 लाख रुपयांचा एरियर मिळू शकतो. लेव्हल 8 कर्मचाऱ्यांना 9.52 लाख ते 14.94 लाख रुपयांचा एरियर मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचसोबत जर प्रत्येक लेव्हलसाठी वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर निश्चित केला तर पगारवाढ वेगवेगळी येऊ शकते. कर्मचारी संघटना मात्र 3 ते 3.25 फिटमेंट फॅक्टर वापरण्याची मागणी करत आहेत. जर हे मान्य झाले तर कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे.